शिर्डी लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी संगमनेर तालुक्यातील समनापूर वाघापूर या गावांमध्ये प्रचार सभा झाली। उमेदवार भाऊसाहेब कांबळे, कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब कुटे, नवनाथ अरगडे, अमित पंडित यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। भाजपा सरकारनं 5 वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, अशी टीका रणजितसिंह देशमुख यांनी केली। आपले समोरचे खासदार, आपले जे मागचे खासदार होते, आपल्याला माहिती आहे 17 दिवसात निवडून त्या ठिकाणी आले। आपणही त्यावेळेस निवडून दिलं बाकीच्या मंडळींनी की जर आता वेळ कमी आहे, 17 दिवसात काही खासदार येऊ शकणार नाही आपल्याकडे उमेदवार, पण आपण मतदान करू, निवडून आल्यावर तरी कमीत कमी येतील अशी अपेक्षा आपल्याला होती। पण त्यानंतर 5 वर्षानंतर देखील आपण बघतोय, या 5 वर्षात देखील ते कुठल्याही गावात त्या ठिकाणी गेलेले नाहीत, कुणाला भेटलेले नाहीत, कुणाची कामं त्या ठिकाणी केलेली नाहीत। आणि आता तुम्हाला सांगतो, पुढची पण फार अपेक्षा काही ठेवण्याचं काही कारण नाही। 5 वर्षात आले नाही तर पुढच्या वेळेस निवडून आले, समजा चुकून मागून तरी येणार आहेत, अशातली काही त्या मध्ये ठेवायचं कारण नाही। आणि त्या बाजूला आपले दुसरे उमेदवार आहेत की ज्यांची मनापासून इच्छा आहे की प्रत्येकापर्यंत पोहोचायची भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे। त्यामुळे आता आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे की आपल्याला कुणाला निवडून द्यायचंय, जे आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत, सहज उपलब्ध होणार आहेत त्यांना, का ज्यांनी आपल्याकडे 5 वर्ष बघितलंच नाही अशांना आपण निवडून देणार, हे आपल्याला आता विचार करायला लागणार आहे। आमदार कांबळे साहेबांबद्दल सांगायचं तर एक अतिशय साधा माणूस, एकदम सिंपल, आपले साहेब जसे आहेत ना, एकदम साधं काम, सिंपल काम, तसंच त्यांचं पण एक अतिशय साधन सिंपल काम त्या ठिकाणी आहे। पण हे असताना देखील ते गेले 35 वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत। ते 7 वेळा त्यांच्याकडे नगरसेवक पदाचं त्यांच्या घरामध्ये राहिलेले, 4 वेळा ते स्वतः नगरसेवक, 4 टर्म ते राहिलेले आहेत। तर यावेळी कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कुटे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। सर्वांची कर्जमाफी देत असताना मोदी सरकारनं एवढ्या काही अटी त्याच्यामध्ये टाकल्या, कोणाला कर्जमाफी मिळाली हे जर पाहिलं तर अजिबात त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही। आणि ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक चालू झाली त्यावेळेस, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सर्वांना खूप मोठमोठी आश्वासनं या मोदी सरकारनं दिली, त्याच्यातलं कुठलं आश्वासन पूर्ण केलं हे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करून अशा पद्धतीचं मोठं आश्वासन त्या ठिकाणी दिलं आणि आपण सर्वजण त्या भूलथापांना बळी पडलो। परंतु कोणाच्या खात्यावर पैसे आलेत का जर पाहिलं तर ते काहीच नाही। कर्जमाफी केली, त्याच्यात खूप अटी, आता प्रत्येकाला पैसे देऊ, काहींच्या खात्यावर पैसे आले, अनुदान देऊ, काहींच्या खात्यावर पैसे आले म्हटले तेही परत दिले, कुठे कोणाला कुठलाच लाभ त्याच्यामध्ये मिळत नाही। भाजपा सरकारनं 5 वर्षांपूर्वी सर्वसामान्य माणसाला दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाही, अशा फेकू सरकारला निवडणुकीमध्ये धडा शिकवा, असं आवाहन यावेळी आमदार कांबळे यांनी केलं। आता काय फार नुसतं आरामी राहिलेले की नेत्याने सांगायचं आणि आपण ऐकायचं असं काही राहिलेलं नाही। आणि म्हणजे पंतप्रधानांनी आपल्या सगळ्याला वेळेत काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी 5 वर्ष आपल्याला वेळेत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल, तरुण मित्रांच्या बाबतीमध्ये असेल, किंवा डिझेल पेट्रोलचे प्रश्न असतील, गॅसचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नामध्ये वेळेमध्ये काढण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलेला आहे। नोटाबंदी असेल, या सगळ्या प्रश्नामध्ये निश्चितपणे त्यांनी वेळेमध्ये काढण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे। काय झालं, आपल्या शेतकऱ्यांना 15 लाख रुपये आपल्या खात्यावरती जमा करणार होते, काय झालं आपल्याला आज त्याच्यावरती चर्चा करत नाही, त्याच्यावरती भाष्य करत नाही, कुठल्याही प्रकारचं भाषण करत नाही त्याच्यावरती, आणि 15 लाख रुपये आपल्या खात्यावरती जमा करणार म्हणून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातून मोठ्या मतदेखीने आपण त्यांना होतो। तरुण मुलांना 2 कोटी नोकरी देण्याचं त्यांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आमच्या तरुण मित्रांना सुद्धा असं वाटलं की चला आता मागच्या सरकारने आपल्याला नोकरी दिली नाही, फारसं काही मिळालं नाही।
सहकार मोडीत काढण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्न करतंय. या निवडणुकीमध्ये सर्वांनी काँग्रेसला मदत करावी असं आवाहन कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केलं. गेल्या 5 वर्षांमध्ये मोदी सरकारने आपल्याला 2014 मध्ये काय काय आश्वासनं दिलेली होती. आपल्या शेतीमालाला जो खर्च असेल त्याच्या 1.5 हमीभाव देणार होते. त्याच्यातल्या एकही गोष्ट त्यांनी दिली नाही. आपला जो सहकारी संस्था आहेत, साखर धंदा असेल, दूध धंदा असेल, या सहकारी संस्था कशा मोडीत काढता येतील याचाच प्रयत्न या भाजप सरकारने केलेला आहे. ज्या वेळेला साखर जास्त उत्पादन झालेलं होतं आणि ही साखर परदेशात पाठवायला पाहिजे होती आणि भाव स्थिर ठेवायला पाहिजे होते, अशा वेळेला याच मोदींनी पाकिस्तानवरनं साखर आणली. दूध धंदा ज्यावेळेस अडचणीत होता, जास्तीचं दूध होतं, त्यावेळेला जास्तीचं दूध हे दरवर्षीप्रमाणे काँग्रेसच्या काळात पण सरकार हे जास्तीचं दूध हे सरकार घ्यायचं अनुदानाच्या स्वरूपात आणि ते भाव हे कायम स्थिर ठेवायचं. पण ह्या दोन्ही गोष्टी त्या सरकारने केल्या नाही. बाकी आपले फळ बाजार असेल, फळबागा असतील, डाळिंबाची शेती असेल, कांदा असेल, त्याचे काय हाल ह्या मोदी सरकारने केलं हे सर्व आपण जाणतातच आहात. आपल्याला या मोदी सरकारने आपले जे युवक होते ते युवकांना एक आश्वासन दिलेलं होतं की 2 कोटी युवकांना हे दरवर्षी नोकऱ्या देणार आहेत. अशा पद्धतीने आतापर्यंत 10 कोटी युवकांना या नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या. पण जे आपले युवक शिकले, ग्रॅज्युएट झाले, इंजिनियर झाले, अशा कुणाला पण नोकऱ्या मिळाल्या नाही. पण यांचा जीएसटी, नोटाबंदी सारखे जे निर्णय यांनी घेतले आणि त्या निर्णयामुळे जे उद्योगधंदे चांगले चालू होते ते उद्योगधंदे पण बंद पडले. 2014च्या पहिले जे आपले युवक वर्ग होते अशा जवळजवळ 1.5 कोटी युवकांच्या नोकऱ्या हे मोदीच्या मुळे गेलेल्या आहेत. असं हे सरकार जे मोदी सरकार जे आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, युवकांच्या विरोधात आहे आणि सर्वसामान्य आपल्यासारख्या जनतेच्या विरोधातलं हे सरकार आहे. या सरकारचं काम हे फक्त हाताच्या बोटावर ते मोजणे आहेत की जे उद्योगपती अदानी अंबानी यांच्या तिजोऱ्या कशा भरल्या जातील यासाठीच हे सरकार कायम कार्यरत राहिलेलं आहे. यावेळी अनेक गावातील कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.